म्हणजे माझं मूळ गाव किन्ही, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर येथे आहे. पुण्यापासून 110 किलोमीटरवर माझं गाव आहे साहेब. माझ्या गावाची पार्श्वभूमी बघितलं तर दुष्काळी गाव, म्हणजे शेवटचे 4 महिने मार्च ते जूनपर्यंत आमच्या इकडे पाणीच नसतं. मुळात गाव आमचं पूर्ण एज्युकेटेड आहे. परमपूज्य ओंकार बाबांची समाधी आमच्या किनी भैरबवाडी हे असं एक गाव येतं. सगळ्यात महत्त्वाचं की माझे वडील हे शिक्षक आणि आता साहेब म्हणून रिटायर झाले माझे वडील. आमच्या गावाची पार्श्वभूमी अशी की लोक 50 पासूनच मुंबईला गेले. गोदीमध्ये आमच्या गावातील लोक पहिल्यापासून मुंबईला होते. त्याच्यानंतरची जी पिढी आली, म्हणजे 75च्या पुढची जी पिढी होती 90 पर्यंतची, ती 90 किंवा 95 2000 पर्यंतची, ती सगळी गव्हर्नमेंट नोकरी. कोणी शिक्षक, कोणी मेजर, कोणी पोलीस, कोणी क्लास 1 ऑफिसर. आता आमचे चुलते ते जिल्हा क्लास 1 फॉरेस्टला IPS होते रिटायरमेंटला. त्याच प्रकारे जिल्हा कृषी संचालक म्हणून आमच्या गावचे मुळे साहेब रिटायर झाले, त्यांचे बंधू बांधकामे बघत होते. त्या प्रकारे आमच्या गावचे भोसरीमध्ये नानाभाऊ खोडदे म्हणून मोठे उद्योजक आहे, त्यांची सुपरटेक कंपनी. मुळातच किनी गावाला असे अनेक नाव आहे की किनी गावात शिक्षण पहिलं प्राधान्य शिक्षणाला. दुष्काळ हे जो साप होता हा. वर्धनामध्ये तुमच्या गावच्या शिक्षण लोकांनी कसं शिक्षण 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 घेऊन